MBBS नंतर नेटची परीक्षा रद्द करावी, नॅशनल मेडिकल कमिशनर रद्द करावे या मागणीसाठी डॉक्टरांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले. आयुर्वेदिक डॉक्टरांना 6 महिन्याचा कोर्स नंतर ॲलोपॅथीची परवानगी मिळते. तसेच चीन, रशियामधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट प्रॅक्टिस करता येते. मग भारतातील MBBS पास झाल्यानंतर नेट परीक्षाचा भुर्दंड का, असा सवाल करत IMI व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी भुसावळ प्रांताधिकारी यांना निवेदन दिले. केंद्र सरकार आरोग्य मंत्रालय MBBS परीक्षा पास झाल्यानंतर नेट ही ॲडिशनल परीक्षा पास होणे अनिवार्य केले आहे. तसेच वैद्यकीय लोक असलेले MCA कमिशन लागू असताना अवैद्यकीय लोकांना भरणा असलेले नॅशनल मेडिकल कमिशन लागू केले आहे. या विरोधात तीव्र निषेध करत भुसावळ मेडिकल असोसिएशन व गोदावरी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भुसावळ प्रांत अधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी भुसावळ परिसरातील सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. यावेळी MBBS चे विद्यार्थी देखील भल्या मोठ्या संख्येत उपस्थित होते. आज आरोग्य मंत्रालय आणि केंद्र सरकारने जी MBBS पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी एक ॲडिशनल परीक्षा नेक्स्ट म्हणून जी लागू केली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. कारण आधीच आम्ही आरोग्य विद्यापीठाची कठीण परीक्षा पास करून MBBS ची पदवी घेतो. त्यानंतर परत कशाला परीक्षा, आजपर्यंत आम्ही ती परीक्षा न देता सुद्धा आज सेवा देत आहोत व्यवस्थितरित्या. या विनाकारण एका परीक्षेचा भार आम्हाला नको आहे. दुसरी गोष्ट, आयुष डॉक्टरांना आपण 6 महिन्याचं ट्रेनिंग देऊन डायरेक्ट ॲलोपॅथी प्रॅक्टिस करायची परवानगी देतात, किंवा चीन किंवा रशिया इथून आलेल्या लोकांना सुद्धा डायरेक्ट प्रॅक्टिसची परवानगी देतात. मग भारतात आम्ही शिक्षण घेतलेलं MBBSच्या विद्यार्थ्यांनाच हा भुर्दंड का? दुसरी महत्त्वाची आमची मागणी आहे, नॅशनल मेडिकल कमिशन रद्द करावं. ऑलरेडी MCA अस्तित्वात आहे, ज्यामध्ये सर्व डॉक्टरांचं भरणं आहे. ते असताना नॅशनल मेडिकल काउन्सिल, ज्यामध्ये सर्व अवैद्यकीय लोकांचा भरणा आहे, अशा कमिशनची आम्हाला मान्यता नाही. आम्ही त्याचा सुद्धा तीव्र निषेध करतो आहोत. ये जो नेक्स्ट एग्जाम है वो इनजस्टिस ही है, क्योंकि अगर वो एग्जाम हम लोग का यूनिवर्सिटी एग्जाम होने के बाद भी वो एग्जाम लेते हैं तो यही प्रूव होता है कि उनको यूनिवर्सिटी पे बिलीव नहीं है. तो ये एग्जाम नहीं होना चाहिए, बिकॉज एक बार हम लोग दे रहे हैं वो एग्जाम, मतलब जो खुद यूनिवर्सिटी लेता है, तो दिस इज इनजस्टिस. मतलब ये एग्जाम नाही होणार. एंट्री यायला म्हणजे MBBS मध्ये यायलाच आम्हाला मुळात खूप परीक्षा द्यावं लागतात. त्याच्यानंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, इंटर. म्हणून आमची भारत सरकारला आणि हेल्थ मिनिस्टरला एकच रिक्वेस्ट आहे की ही लवकरात लवकर ही एक्झिट एक्झाम अमान्य करावी. आणि आमच्या सर्व मेडिकल असोसिएशन आणि सर्व विद्यार्थी संघटनाकडनं मी ही मागणी करतो की ही मेडिकल एक्झिट एक्झाम कॅन्सल करण्यात यावी. स्टार ग्रुपच्या वतीने आयोजित अभ्यास दौरा नुकतीच संपन्न झाला. हा अभ्यास दौरा भुसावळून सुरू झाला. वैष्णोदेवी, सुवर्ण मंदिर, इतर औद्योगिक प्रकल्प, भारताची राजधानी असलेले दिल्ली व इतर ठिकाणाचा या सदस्यांनी जाऊन अभ्यास केला व तेथील संस्कृती, तेथील खानपान, तेथील समाज व्यवस्थेत असलेले प्रभाव याचा सखोल असा अभ्यास करण्याचा छोट्याखानी प्रयत्न करण्यात आला व या प्रयत्नातून भुसावळ शहराकरिता, जळगाव जिल्ह्याकरिता काय वेगळं करता येईल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलेला होता. या अभ्यास दौऱ्यामध्ये जवळपास 100 पेक्षा जास्त सदस्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून संस्कृती दर्शन, सामाजिक देवाणघेवाण आणि समाजात होत असलेले बदल हे जाणून घेण्यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलेला होता. हा अभ्यास दौरा लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आलेला होता. प्रथमच जळगाव जिल्ह्यातून अशा प्रकारचा दौरा आयोजित करण्यात आलेला होता, ज्यामध्ये सर्व धर्मस्थळांना देखील सर्व सदस्यांनी भेट दिली. या ग्रुपमध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व धर्मीयाचे सदस्य आहेत. एक राष्ट्रीय एकोपा, राष्ट्रीय एकात्मता कशी जपावी या दृष्टिकोनातून देखील हा अभ्यास दौरा अतिशय यशस्वी आहे असं देखील यावेळेस बोलले गेले. काय उद्देश होता यात्रेचा? स्टार ग्रुप तर्फे जी वैष्णोदेवी यात्रा जी आयोजित केली होती, तर याच उद्देश असा होता की संशोधन पण सर्व स्टार ग्रुपला एक एनर्जी आली, एक ऊर्जा आली. स्टार ग्रुप तर विविध कार्यक्रम यापुढे भरले जातील व ही यात्रा आम्ही 26 जानेवारी जो चालू केली होती, फेब्रुवारीला ही यात्रा समाप्त झाली आहे व या यात्रेमध्ये सर्व स्टार ग्रुपचे सर्व भक्तगण जे आहे ते एकदम सुखरूपपणे सर्व आलेले, सर्व आनंदमय, सर्व आनंद वातावरण आहे व सर्व समाजाचे लोक इथं उपस्थित आहेत व या पुढे स्टार ग्रुप नवीन कार्यक्रम आयोजित करत राहील. 26 जानेवारी 2017ला वैष्णोदेवी यात्रा प्रारंभ झाला आणि वैष्णोदेवी यात्रा करून आम्ही अमृतसरला गेलो. अमृतसरला करून सुवर्ण मंदिर ते दर्शन घेऊन आम्ही आत्ताच आलो 1 तारखेला. धन्यवाद सर्वांना. वरंगाव ग्रामीण रुग्णालयात नियुक्त 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी एक दीर्घ रजेवर तर दुसरा वैद्यकीय अधिकारी हजर होत नसल्याने ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांचे हाल होत होते. ही बाब अनेक वेळा प्रशासनाच्या नजरेत देखील आणून दिली होती, पण नुकतीच
रुग्णालय समिती सदस्य संजय जैन यांनी आरोग्य विभागाला उपसंचालक यांची संपर्क साधून वैद्यकीय अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती करावी ही विनंती केली. उपसंचालकांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर SP भामरे यांना ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी त्वरित नेमणूक करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर देवश्री घोषाल यांना ईमेल वरंगा नियुक्ती पत्र देण्यात आलेले आहे. यामुळे आता वरंगाव व वरंगाव परिसरातील व इतर भागातील रुग्णांना निश्चितच दिलासा मिळालेला आहे.